बघा बघा, काल ही एवढा ऊस घातला काल सगळा त्या मोठ्या ऊसापर्यंत, आणि आज ही घालायला घेतली. म्हणजे ही काल तुटून गेलाय, पण ही खोडवा फुटलाय. ह्या खोडव्याला घालायची नानी बघ कशी खत घालते. तका तका हे का तका तका हैया 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 हे कशी काय खत घालते नानी. त्या कडपर्यंत जायचं, त्या ऊसापर्यंत टाकत एक पिशवी पुरवायची तिथपर्यंत. का आहे का 5 वर्ष टाकायचं, म्हणजे ह्यांनी पाचट कुसतं. पाणी सोडल्यानंतर ते भिजल्यानंतर त्यांनी पाचट कुसतं. ही विहीर आहे इथं. ह्याला थोडा कमी पिशव्या लागणार, कार जवळजवळ 50 पिशवी टाकली आम्ही. तेव्हा झालं, नानी गेली कडेला पार. आहे का 5टातनं पळतच गेल्यात. झाली पिशवी मोकळी आल्या बरं का नानी. आता ते तिकडे गेल्यावर हे विहिरीच्या पलीकडं थोडं जास्त लागणार आहे. तिकडे गेल्या मग नानीला पिशव्या पांगून द्यायच्यात. कुठं कमी तिथं टाकतात. आहे का आली बाबा बायको. नाही नाही, व्हिडिओ कशाला. बरं मला काय म्हणायचंय, उक्त घेतलंय का अंगाव? मग ही कसं आहे माहिती का? नाही पण ही लाडक्या भावाच्या बहिणी अशा काम कशा काय करायला लागल्या रानात, अशा खतन बितन उक्त्या कशा काय घ्यायला लागल्या? हा पैसे यायचं बंद झालं काय लाडक्या भावाचं? आहे का नाही? ह्यांना नुसतंच गाजार दावलं निवडणुकीच्या अगोदर. 1,500 दिलं कुठं की लगे लागल्या ही घरीच बसायच्या. आणि आता असं दिवाळी झाली बंद झाली निवडणूक, ह्या का लाडक्या बहिणींनी घेतलं खत हीच काढायला, कोंबड खत हे असलं. हा नका सांगू तुम्ही. लाडक्या भावाचं पैसे यायला लागलं 1,500 रुपये म्हणून नवीन मोबाईल घेतला हप्त्यावर. आणि आता पैसे यायचं बंद झालं, हप्ता भरायलाच पैसे नाही तर. हा मग आता ही मग कशी जेव्हा घेतला? आणि मग हप्त्यावर घेतला आणि आता नाही पैसे भरायला. तुम्ही नका सांगू आम्हाला. हा का तर लाडक्या बोलीच केली ती आपण महिन्याला 9-10 हजार दिले तरी भावा जीवा बसणार नाही. हा तर भावा 9-10 हजार दिले तुम्ही पालगावून खाली उतारचा का? दोन्ही भांडार सुद्धा बाय ठेवचा. पैसे पुरतात का? किती दिवस पुरतात? हा त्या जीवा घेतला मोबाईल ना, आता हप्ता भरायला पैसे नाही. चला राहू द्या. अगोदर म्हणजे 1 वाजेपर्यंत झालं पाहिजे. दिवस घालवायचं म्हणल्यावर काय परवडायचं आपल्याला उक्त. हा तेवढं बी खरं आहे बरं का तुमचं. 10 पिशव्या झाल्या तर 25 रुपयाने 250 रुपये हजरी निघली माझी. आता किती वाजले तर? होय 10 वाजले का? होय वाजले की 10. अर्ध्या तासात 10 पिशव्या झाल्या. 250 रुपये अजून एवढ्या पिशव्या खाली केल्या की 200-300 रुपये हजरी पडायची. 2 दिवसात. आता 2 दिवसावर मोबाईलचा हप्ता आला ना, त्यामुळे तर पळापळ चालली. हप्ता आलाय ना आज का जेवढं ओरखता येईल तेवढं ओरखायचं ना, आपलं पटकीने ही करून टाकायचं. आहे का नाही? पैसे म्हणजे मालकाला पैसे मागायला मोकळं झालं. हा ती पिशव्या उचलून ना त्या मोबाईलच्या हप्त्याच्या नेटाने खांदा दुखायला लागला. तर बा मित्रांनो